रिअल इस्टेटच्या क्षेत्रात आपण अनेकदा आश्चर्यकारक सौदेबाजी होताना ऐकतो। कधी कोणी घर खरेदीसाठी करोडो रुपये खर्च करतो, तर कुणी स्वप्नातल्या घरासाठी वाटेल त्या गोष्टी करण्यास तयार असतात। परंतु क्वचितच कोणी असे असेल ज्याने घर खरेदीसाठी चक्क सोन्याच्या विटांचा वापर केला जाऊ शकतो। असा विचार केला असेल? होय, चीनमधून नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वच अवाक झाले आहेत। चीनमध्ये एका व्यक्तीने घर खरेदी करण्यासाठी रोख किंवा बँकद्वारे रकमेचे हस्तांतर करण्याऐवजी प्रत्येकी 60,000 युआन, सुमारे 7,14,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या विटा वापरल्या आहेत। चीनमधील एका खरेदीदाराने आलिशान घर घेण्याचा निर्णय घेत हा अनोखा सौदा केला आहे। अनेकदा एखादे मोठे आर्थिक व्यवहार हे रोख पैसे देऊन किंवा बँक ट्रान्सफरद्वारे केले जातात, परंतु या व्यक्तीने 30 सोन्याच्या विटा देऊन घर विकत घेतले, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। या घराची किंमत 18 लाख युआन म्हणजे सुमारे 2,14,00,000 रुपये होती। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून तो आता चर्चेचा विषय बनला आहे। काही लोक या व्यक्तीचे कौतुक करीत आहेत, तर काही जण एवढ्या मोठ्या रकमेसाठी सोन्याच्या विटा का वापरल्या गेल्या असा प्रश्न उपस्थित करीत आहेत। दरम्यान, हा कर वाचवण्याचा मार्ग होता का, की महागाईच्या जमान्यात सोने हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम साधन आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अर्थात या प्रश्नांची उत्तरे फक्त तीच व्यक्ती देऊ शकते, पण रिअल इस्टेट क्षेत्रातील ही घटना आता लोकांच्या वर्षानुवर्षे लक्षात राहील। सोन्याच्या विटांनी घर खरेदी करण्याच्या बातम्या केवळ चीनमध्येच नाही, तर जगभरात चर्चेत आहेत। सोन्याच्या विटांनी घर खरेदी करणे हा योग्य निर्णय होता, असे तुम्हाला वाटते का? आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा।